टेनिस जगतात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जॅनिक सिन्नर यानं विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इटलीच्या लुका नार्डी याचा सरळ सेटमध्ये पराभव केला। आतापर्यंत 24 वेळा ग्रँड स्लॅम विजेता ठरलेल्या नोवाक जोकोविचनं फ्रेंच खेळाडू अलेक्झांड्रे मुलर विरुद्धच्या पहिल्या फेरीतील सामन्यात 4 सेटमध्ये विजय मिळवला। महिला एकेरीत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या कोका गॉफला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला। युक्रेनच्या डियाना यास्त्रामस्कानं कोका गॉफचा 7-6, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला। पोलंडची इगा श्वान्तेक, कझाकिस्तानची एलिना रायबाकिना आणि युक्रेनची एलिना स्विटोलिना यांनी विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे। दरम्यान भारतीय खेळाडू आज पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीपासून आपल्या कामगिरीला सुरुवात करतील। रोहन बोपण्णा, युकी भांबरी, श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलीपल्ली यांचा यामध्ये समावेश आहे। आता जाणून घेऊयात हवामानाची